स्वस्ते ब्रह्मा स्वस्वापि द्विजातयः शरीर स्वल्पाशे श्रेष्ठास्तिभ्यस्ते स्वस्ति सर्वदा स्वाहा स्वदा सजी चैव लक्ष्मी अरुन्धती चैव कुरुतां स्वस्ते सदा करोतु स्वस्ते ब्रह्मा स्वस्वापि द्विजातयः हे मंगळसूत्र घाला. चला आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा विधी करूया. बाबा काय होत? तुम्ही बसा इथे. काय होतंय तुम्हाला बाबा? बाबा बायको प्लीज एकदा हे मंगळसूत्र घातलं की तू खरोखर आपली बायको होणार. बाबा बाबा ते बघा ना, वीणाचं रक्षण करायला साक्षात पांडुरंगानेच प्रभासला पाठवलं. सोडा त्याला, सोडा प्रभासराव त्याला. मी बघतो आता त्याला. प्रभासराव सोडा त्याला. चल रे चल चल रे चल 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 रे. सोडणार नाही तुला. वीणा बरं झालं तुम्ही आलात. तू ओकेस ना? काय झालं वीणा? मैत्रीमध्ये ना थँक्यू वगैरे काही म्हणत नसतात. तरी सुद्धा थँक्यू नाही म्हणलं ना तुला. प्रभास, तुम्ही आज जे माझ्यासाठी केलं ना, त्यासाठी थँक्यू हा शब्द सुद्धा पुरेसा नाही. वीणा नको ना प्लीज. खरंच थँक्यू. अरे नको म्हणलं तर. हो पण मी मनापासून थँक्यू म्हणते तुम्ही. ठीक आहे, तुला थँक्यू म्हणायचं ना, म्हण म्हण तू थँक्यू म्हण.
बरं ठीक आहे, सॉरी. वीणा, मैत्रीमध्ये ना सॉरी पण म्हणत नसतात, कळलं? असं काय करताय? तुम्हाला जर माझ्या कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलं असेल तर सॉरी नाही म्हणायचं मी. नाही म्हणायचं. मग तुमचा राग शांत होण्यासाठी काय करू मी सांगा? मी जे सांगेन ते करशील? हो. एक छानसा स्माइल दे. प्रभास, स्माइल. मी आज ठरवून सुद्धा स्माइल नाही देऊ शकत, कारण मी त्या सगळ्यातून अजून नाही बाहेर आली. हो, मला माहिती आहे, पण मला आता तुझा हसरा चेहरा बघायचा आहे. प्रभास, ते शक्य नाहीये, खरंच. ठीक आहे, तुला नसेल हसायचं तर नको हसूस. आता मी तुला कसं हसवतो ते बघ. ये होईना बात. काका, मोठ्यांनी लहानांना फक्त आशीर्वाद द्यायचा असतो. हे असे हात जोडायचे नसतात त्यांच्या समोर. अरे प्रभास, आज तू काय केलंस ना तुला कल्पना नाहीये. आज तू नसतास तर काय झालं असतं याची मी कल्पनाही करू शकत नाही. थरकाप होतो रे. काका, मी काहीही केलं नाहीये. मी ना फक्त निमित्त होतो. खरं सांगू काका, ही ना त्या पांडुरंगाची कृपा आहे. त्यानेच मला बळ दिलं वीणाला किशाच्या तावडीतून सोडवण्यासाठी. आणि काका, तिचा तिच्या सख्यावर एवढा भरोसा आहे, तो तिला संकटात असं एकटं सोडेल का कधी? हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला रे. पण खरं सांगतो, आयुष्यभर मी तुझा ऋणी राहील. काका, नको ना प्लीज. फक्त दादाच नाही, आम्ही सगळेच तुझे ऋणी आहोत. हो ना ग उर्मी? अरे, आजच्या जगात कोणी स्वतःच्या माणसांसाठी सुद्धा जीव धोक्यात घालत नाही रे. वीणाचं तुझ्याशी काही नातंही नाही, तरी सुद्धा तू तिच्यासाठी एवढं केलंस. बांधलं पाहिजे हा तुला. माझी तर देवाकडे एकच इच्छा आहे, माझ्या उर्मीसाठी अगदी तुझ्यासारखा जोडीदार मिळू देत. प्रभास, अरे तू उभा कायस, बस ना. नाही, मी निघतो. आणि वीणाला पण आरामाची गरज आहे. तुम्ही सुद्धा सकाळपासून सगळ्या टेन्शन मध्ये, तुम्ही पण आराम करून घ्या. काका, नमस्कार. अरे असा कसा जाशील तू? एवढा उशीर झाला आता आणि जेवल्याशिवाय जायचं नाही तू. नाही, पण हे बघा, मी निघतो ना. नेक्स्ट टाइम मी नक्की येईन. नाही, पुन्हा येस तू, पण तेव्हाही जेवायलाच ये. आज काय मी तुला इथून जेवल्याशिवाय सोडणार नाही. काय विना? हो 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 बाबा, बरोबर बोलतात. ऐका ना काका, मी खरंच खूप उशीर झालाय आणि मी घरी सुद्धा काहीच कळवलं नाहीये. अरे मग फोन करून कळवून टाक की, त्यात काय एवढं. तुम्ही का उभ्या दोघी इथे? चला स्वयंपाकाला लागा. पाटपाणी वगैरे घे. चल चल, तू हातपाय धुवून घे. चल. मी तुला काहीच सांगितलं नाहीये. मी कॉल पण नाही केला. फोन स्विच ऑफ झालाय. अरे दे ना, मग मी लावते चार्जिंगला. दे. थँक्यू. प्रभास, तुम्हाला खुर्ची हवी आहे का? चिका आणशील? नाही, कशाला? घालतोय ना मी. प्रभास, तुला खिरीमुळे त्रास होतोय ना? काय? कशाचा त्रास? तुम्हाला खिरीचा त्रास झालाय?
मला अजय आणि अंकल कडून कळलंय हा प्रभास की तुला दुग्धजन्य पदार्थ खाल्ले की हे नाही तसं काही नाहीये. अंकल आणि अजय कसं आहेत माहिती आहे ना, म्हणजे मस्करी करण्याच्या मूड मध्ये असतात. मी ओके आहे. नक्की ना? वीणा अगं मी ठीक आहे. मला एवढ्या चांगल्या खिरीचा त्रास होऊ शकतो का कधी? निघालास? हे बघ सावकाश जा आणि पोहोचल्यानंतर फोन करून कळवायला विसरू नकोस. हो. अरे 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 तुला त्रास होतो एवढा त्या खिरीचा तर आधी सांगायचंच ना रे. नाही म्हणायचं खायला. वीणाने बनवले म्हणून खाल्ली असं कसं होईल? अरे मी वीणाला दुसरं काहीतरी बनवायला सांगितलं असतं. बाई 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 काय अवस्था झाली याची. तरी मला वाटलंच होतं वीणाने खीर बनवली आहे म्हणजे कुणाला ना कुणाला तरी त्रास होणारच. खूप त्रास होतोय का रे तुला? थांब मी उर्मिला पाठवते, ती डॉक्टर घेऊन येईल घरी. नाही नाही डॉक्टर नको. माझ्या गाडीमध्ये एक टॅबलेट आहे, ती घेऊन तासभर जरी आराम केला ना तरी बरं वाटेल. चिका ती टॅबलेट घेऊन येशील प्लीज? हो हो मी आणते. कधीपासून होतो रे त्रास तुला? म्हणजे अगदी नाही म्हणजे राहू दे तुला बोलता येत नाहीये. तू शांत पडून राहा फक्त. ऐन वेळेला ही उर्मी कुठे गेलीये काय माहिती. आता ह्या क्षणी ती इथे प्रभास जवळ असायला हवी होती त्याची काळजी घेत. हे जर दादाने बघितलं असतं तर पुढे उर्मी आणि प्रभासच्या लग्नाचा विषय मला ठामपणे मांडता आला असता त्याच्या पुढे. कुठे गेलीये कार्टी काय माहिती. मलाच बघावं लागेल. प्रभास गोळी आहे. काय झालं ग? काही नाही बाबा. ते वीणा एक काम कर, तू ना जरा ओवा गरम करून त्याची पुरचुंडी बनवून आण. नाही नाही काका नको. आता टॅबलेट घेतली ना बरं वाटलं. नको. नाही त्याने बरं वाटेलच रे, पण त्या गोळीचा प्रभाव सुरू होईपर्यंत तरी आपण काहीतरी उपाय करायला पाहिजे ना. तुझा घेऊन आलं लगेच. खूप दुखतंय का? ही ओव्याची परसुंडी ह्याने तुमच्या पोटावर शेक घ्या म्हणजे बरं वाटेल. ऐका ना, हे असं नाही, म्हणजे तुमच्या शर्टच्या आतून शेक घ्या तर बरं वाटेल. नाही. एक मिनिट. बरं वाटतंय का? म्हणजे काही फरक जाणवतो? वीणा काय करतेस तू? सांग. सॉरी चटका बसला. बसेल तुम्हाला चटका कारण गरम आहे ना ते, पण त्यानेच बरं वाटेल. बरं वाटतंय का? बरं वाटतंय आता.
तुझ्या प्रेमात तर पडला नाहीये ना? आता तूच बघ ना, कॉन्सर्टचाच सगळं फायनल होणार होतं, पण तो ते सगळं सोडून तुझ्यासाठी धावत आला. दुधाचा त्याला प्रॉब्लेम आहे हे त्याला माहित होतं, तरी सुद्धा तुला वाईट वाटेल म्हणून त्याने आज खीर सुद्धा खाल्ली. कसं उठवू यांना? किती शांत झोपलेत. प्रभास, प्रभास, प्रभास. निकी, संकटात सापडलेल्या व्यक्तीच्या मदतीला धावून जायचं असतं हे तूच शिकवलंस ना मला. मग आता तूच सांग, मी काय चुकीचं वागलो? अगं नाही, तू काही चुकीचं वागला नाहीयेस. उलट खूप अभिमान आहे मला तुझा. पण मग कॉन्सर्टचं काय? विठुराय आहे ना, तो काही ना काहीतरी मार्ग नक्कीच दाखवेल. आता मी उद्याच जाऊन त्या स्पॉन्सरला भेटणार आहे आणि मी पूर्ण प्रयत्न करणार आहे त्याला कन्व्हिन्स करण्याचा. आणि ऑफिसचं काय? ऑफिसच्या कामांच्या जबाबदारीचं काय? आता तू मला फक्त उद्याचा एक दिवस दे प्लीज. कारण अगं त्या स्पॉन्सरला भेटणं खूप गरजेचं आहे. प्लीज तू असं रोज रोज सुट्ट्या घेऊन ऑफिस सांभाळणार आहेस? आता तू उद्याचा एक दिवस फक्त प्लीज. ठीक आहे. थँक्यू अत्तू. गुड नाईट. जेवण झालं नाही अजून माझं. आराम कर जा, दमला असशील ना. गुड नाईट. आता तू खूप गोड आहेस. माहितीये मला. हसरे नाते हे कोवळे हळूहळू गोड खुळ लागे मन उडते तुझ्या भोवताली मन उडते तुझ्या भोवताली मन उडते तुझ्या भोवताली. मी त्यांच्या मेसेजचं उत्तर नाही दिलं. त्यांना त्याचं वाईट तर वाटलं नसेल ना? भोवताली तुझ्या भोवताली
यार सांग ना यार प्लीज. निकी काल खूप काही घडलंय. बोल. हो सांगतोय. तो किशा आहे, त्या किशाने ना वीणाला पळवून नेऊन तिच्याबरोबर जबरदस्ती लग्न करण्याचा प्रयत्न केला. आणि मग वीणाला सुखरूप तिच्या घरी नेलं. आणि तिथे गेल्यानंतर मला खीर खावी लागली. तू खीर खाल्लीस? तू खीर खाल्लीस? हो अरे खाल्ली खीर. मग वीणासाठी एवढं करूच शकतो ना मी. अगं बाई. गप बस. ऐक ना, पण तिची काय रिॲक्शन आहे या सगळ्यावर? जे काही दिवसभरात घडलं, रात्री घडलं, तिचं काय म्हणणं आहे? मी की तुला सांगू का, म्हणजे वीणा ना तिच्या तोंडून काही सांगत नाहीये, पण तिच्या नजरेतून ना मला सगळं काही कळत होतं. प्लीज तुम्ही वा पुढे. बोला, काय बाकी आहे बोलायचं? आमची पूर्ण तयारी झाली आहे सर कॉन्सर्टची. आय नो सर, आय नो माझं चुकलं. मी तुम्हाला रिहर्सल न दाखवता निघून गेलो ते. पण सर खरंच म्हणजे कामच असं होतं ना सर, खूप अर्जंट आणि सेन्सिटिव्ह काम होतं सर, म्हणून जावं लागलं. मिस्टर प्रभास, मी तुझ्याच कामासाठी तिथे आलो होतो ना. मग किती महत्वाचं काम असतं तरी ते मॅनेज करणं तुझं काम आहे, पण तू नाही केलंस. यावरून हे लक्षात येतं की तुला माझ्या वेळेची किंमत नाहीये सर. आणि यावरून हे लक्षात येतं की तू तुझ्या कामाशी किती प्रामाणिक आहेस. तुम्हाला तुमच्या वेळेची किंमत नसेल, पण तुम्ही माझ्या वेळेची किंमत केली नाहीये. सर मी तुम्हाला ऑलरेडी सॉरी म्हटलंय, पण मी तरी पुन्हा सॉरी म्हणायला पण तयार आहे. प्लीज सर, पण एक 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 चान्स द्या सर, फक्त आम्हाला एक चान्स. कसं आहे ना प्रभास, मिळालेल्या संधीचंही काही लोकांना स्वैरसूतक नसतं, कारण त्यांना ती नशिबाने मिळालेली असते. पण मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी लायकी लागते. तुम्ही तुमच्या कामात कितीही हुशार असाल, पण जर तुम्हाला वेळेची किंमत करता येत नसेल ना, तर तुम्ही कुठल्याच गोष्टीच्या लायक नसता. जर इतकंच महत्वाचं काम होतं तर रिहर्सलला येण्याआधी मला कळवायला हवं होतं, पण तेवढी कर्टसी नाहीये तुमच्याकडे. तू ना मला फार हलक्यात घेतलास, पण खरं तर तुम्ही हलक्या दर्जाच्या आहात. मिस्टर प्रभास, तुम्ही असेच हलगर्जी राहिलात ना, तर संगीतातच काय आयुष्यात प्रत्येक गोष्टीत अनसक्सेसफुलच होत राहाल. काहीच होऊ शकत नाही तुमचं. सर हे बघा सर, एकदा ऐकून तरी घ्या ना. माझं म्हणणं काय ते ऐकून घ्या ना प्लीज सर. गेट आउट. सर पुन्हा कधीही माझ्याकडे स्पॉन्सरशिप साठी येऊ नका. सर सर असं नका ना करू सर. सर ऐकून तर घ्या ना सर एकदा माझं. मी काम. गेट आउट. सर सर एकदा आय सेड गेट आउट. पण प्रभाससाठी त्यांचं संगीत हीच त्यांची भक्ती. मला माफ करा, पण ते तुम्हाला इतक्या पोटतिडकीने समजावत होते तरी तुम्ही त्यांचा एकही शब्द ऐकून घेतला नाही. आणि ह्याला प्रोफेशनल असणं असं म्हणायचं का? सांगा ना. तुम्ही किमान त्यांना एक संधी तरी द्यायला हवी होती. ह्या कॉन्सर्टसाठी किती तयारी झाली हे तुमच्याही नक्की लक्षात आलं असतं. तेच बघायला आलो होतो काल मी, पण काळ वेळेचं भान नसलेल्या माणसाच्या गुणाचं काय करायचं मला. आणि तसंही तुमच्या आजकालच्या पिढीचा एक गैरसमज आहे, कलाकार म्हणजे मनमौजी. तो कसाही वागला तरी लोक त्याला ऍडजस्ट करून घेतातच.
हे असं काहीतरी इम्प्रेशन आहे तुम्हा लोकांचं. त्यामुळे तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याआधी तुमच्यात ऍटिट्यूड येतो. मग वेळ न पाळणं, कमिटमेंट न पाळणं याला तुम्ही तुमचं टॅलेंट समजता. सर माफ करा, पण काल काय काय घडलं याची कल्पना देखील नाही हो तुम्हाला. आणि एखाद्या गोष्टीची पार्श्वभूमी माहीत नसताना त्यावर सरळ सरळ मत मांडणं हे कितपत योग्य आहे. आणि सर, कलाकार हा अत्यंत संवेदनशील असतो, म्हणून तो दुसऱ्या कोणालाही दुःखात किंवा संकटात नाही बघू शकत. काल जर प्रभास वेळेवर आले नसतं ना, तर एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. आणि जो माणूस आपलं महत्वाचं काम बाजूला ठेवून दुसऱ्याला मदतीला धावून जातो आणि त्याला संकटातून बाहेर काढतो, अशा माणसाला अनप्रोफेशनल नाही तर प्रोटेक्टर म्हणतात सर. आणि प्रभास बद्दल तर हा प्रश्न पडतो की ते एक कलाकार म्हणून जास्त चांगले की एक माणूस म्हणून. आणि तुम्ही फक्त एका कॉन्सर्टचा विचार करताय सर, पण तुम्हाला कल्पना देखील नाहीये ह्या कॉन्सर्ट नंतर किमान 10 कॉन्सर्ट लोकांच्या आग्रहास्तव कराव्या लागतील. असं? आणि समजा 10 कॉन्सर्ट नाही आल्या तर? असं जर नाही झालं तर हा ह्या बँडचा शेवटचा शो असेल, आयुष्यभरासाठीचा. बोलायला पैसे नाहीत लागत, कॉन्सर्ट करण्यासाठी पैसे लागतात. तुमची गाण्याची हाऊस फिटेल, पण माझे पैसे वाया जातील त्याचं काय? कॉन्सर्टवर पैसे लावून मला काय मिळणार? ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं ना की तुमचे सगळे पैसे फुकट जाणार, मग सर एक काम करा ना, तुम्ही कॉन्सर्टच्या आदल्या दिवशी येऊन सगळी तयारी झाली आहे की नाही हे एकदा तपासून घ्या. आणि तुम्हाला 1% जरी असं वाटलं ना की हे वर्क नाही होणार आहे, तर आम्ही तुमचे सगळे पैसे परत करतो. अगं बोल ना वीणा, बघ त्याला सुचतंय काहीतरी. प्रभास, माझंही तुमच्यावर तितकंच प्रेम आहे. तुम्ही जिच्यावर तुमचा जीव ओवाळून टाकता ती तुमच्या समोर उभी आहे. मी तुमच्या समोर उभी आहे प्रभास. तुम्ही काय करा, ऐका ना, आपण त्यांना नको प्रेशर मध्ये आणूया, नाहीतर त्यांना सुचणारच नाही. वीणा लिंक लागली होती यार. आणखी 1 मिनिट बोलली असतीस ना तर सगळं जमलं होतं. अरे पण नाही जमलं ना, एवढं सगळं करून काहीच फायदा नाही झाला. का कळेना कधी कसे मनाचे हरवणे, तुझे चांदण्यांसवे पापण्यात उतरणे. तू जशी काजव्याची वाट, मनात तुझेच रूप देखणे. तू जशी सागराची लाट, उसळूनी मनामध्ये झिरपत जाणे. कॉन्सर्ट हिट होणार बेबी 1000%. जमलं रे, जमलं. एक नंबर. अरे हेच तर हवं होतं सगळ्यांना. म्हणजे तुम्हाला कळेल काय अवस्था झाली आहे बिचाराची. थांबा. मिहीर
मिहीर बाळा बाहेर ये, मिहीर बाळा ये बाहेर ये. काय 4-5 संत्री पिळलीस का काय? बघा केवढे अश्रू गळतात बघा, डोळ्यातलं थांबत नाही ते. अहो पण साखरपुडा मोडण्याची काय गरज होती? गरज होती. माझ्या आत्याची अशी अवस्था असताना माझं मन साखरपुड्यासाठी कसं तयार होईल? माझ्या आत्याचा आनंद माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. ती हसली की माझ्या चेहऱ्यावर हसू येतं, कळतंय तुम्हाला? नाही बघा कसं आहे ना की हे बघा, तुम्ही मला काही समजवण्याचा प्रयत्न करू नका. मी समजून नाही घेणार. जोपर्यंत माझी आत्या प्रत्येक गोष्टीमध्ये हसत खेळत सहभागी होत नाही तोपर्यंत मी साखरपुडा करणार नाही. बघा अडकलं होतं रा. अरे मिहीर काय वा सुरेख, धन्यवाद. माझ्या मुलाचं नवीन आयुष्य सुरू होण्याआधीच त्याची सगळी स्वप्न तुम्ही उद्ध्वस्त केलीत. धन्यवाद. मनस्वी उपकार झाले माझ्यावरती. फक्त मलाच नाही इतरांनाही. बस हे बघ, तुला जे वाटतं तो तुझा भ्रम आहे प्रभास. काय प्रभास? सॉरी, मला चिका म्हणायचं होतं. चुकून त्यांचं नाव आलं ओठांवर. म्हणत चुकून नाही, हा तुझ्या मनातलं तुझ्या ओठांवर आलंय. सॉरी सॉरी सॉरी, तुझं बरोबर. चुकून चुकून तुझ्या ओठांवर त्याचं नाव आलं. बरं आई, मला एका केस निमित्ताने ना लवकर निघावं लागणार आहे, त्यामुळे घरी जाताना मी सोबत नसेल. पण प्रभास असेल आणि प्रभास सोबत बराच वेळही असेल. त्यामुळे मी सांगितलं त्यावर जरा विचार कर आणि तुझं तू चेक करून घे. म्हणजे प्रेमात आहेस की नाहीयेस. चिका, ए कुठे चाललीस? तू काय करतेस? म्हणजे तुम्ही त्या माणसाला ओळखलं का? नाही. मग काय? मग वर्षानुवर्ष ओळख असलं तर काय गप्पा काय म्हणताय? मुद्द्याचं बोला ना. तुला प्रॉब्लेम काय? सगळ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम आहे तुला. हे बघ, मला आवडतं लोकांशी बोलायला, तुला माहितीये चांगलं. आणि तू काय खाणार आहे का मला? शिवाय तो चांगला माणूस वाटला, एकदम देव माणूस येतो. कशावरून चांगला वाटला? तुला कशावरून वाईट वाटला? पण मी म्हणते मुद्द्याचं बोला ना. ते वेळ काय, प्रसंग काय बोलताय, काय माहितीये मला, वेळ प्रसंग सगळं माहितीये मला. माहितीये मला ना. मग विचारा सर मेकॅनिक बद्दल विचारणार होतो ना. मेकॅनिक बद्दल विचारणार होतो. आता लगेच तू मला संधी दिली का? हा दादा बोला. हा, ती गाडी तुमची आहे का? हा दादा माझी आहे. हा बोल ना, संधी दिलीस तुम्हाला. सांगते, गप्पा मारताय. तुमचं गाव काय, तुमचं हे काय, तुमचं प्रॉब्लेम काय? मला विचारायचं होतं गाव काय त्याचं. साहेब बोलत होतो ना. हा बोला ना दादा. हा काय झालंय? काय बंद पडली का? हा दादा बंद पडली आहे गाडी. हा हा तुझं काय म्हणणं आहे? हा काय ते विचारतात गाडी. पण ते विचारतात, मी बोलू का त्यांच्याशी? झोपू आपण इथे. हा विचारतो. हा दादा, हा ती गाडी बंद पडली आहे. बंद पडली? हा मला सांगा, इथे जवळपास कुठे मेकॅनिक मिळेल का आम्हाला? मेकॅनिक कशाला? मी आहे ना. काय तुम्ही? हा हे बघा, असं आश्चर्यचकित होऊन नका जाऊ. या धंद्यासोबत ना मी गाड्या सुद्धा दुरुस्त करतो. लोक येतात माझ्याकडे, मी आता करतो, आणतो सगळं. या अहो काय मनोहरराव, अहो किती आतुरतेने तुमच्या फोनची वाट बघतोय मी. अहो स्वतःहून फोन करा की. काय बोलणार आहे तुमचं प्रभासशी, सांगा बरं. नाही 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 म्हणजे मला माफ करा, माझं बोलणं नाही होऊ शकलं त्याच्याशी. तुम्ही मला माफ करा. का नाही बोललात तुम्ही? म्हणजे तुमचं बोलणं नाही झालं का भेट नाही झाली हे सांगा. नाही हो, भेटच नाही झाली आमची. असं काय करताय मनोहरराव? माझ्या बहिणीप्रमाणेच माझ्या मुलांनी पण आयुष्यभर अविवाहित राहावं अशी इच्छा आहे का तुमची? अहो त्यांनी स्वतः भेटल्यावर तुम्हाला त्याचा निर्णय सांगितला ना, तरी तुम्ही गंभीरपणे ही गोष्ट घेत नाहीत मनोहरराव. म्हणजे जसं माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तसंच माझ्या मुलाचंही आयुष्य उद्ध्वस्त होणार आता.
नाही हे बघा, तुम्ही प्लीज असं निगेटिव्ह नका बोलू. असं काही नाही होणार आहे. अहो तुमचं जे वागणं आहे ना त्याच्यावरनं मला हेच भविष्य दिसतंय. हे बघा शैलेशजी, मी तुम्हाला वचन देतो, मी भेटेन प्रभासला. हा, मला त्यासोबत आणखीन एक वचन द्या की हे दिलेलं वचन लवकरात लवकर पूर्ण कराल. राव, एक दिवस मी कसा काढतोय याची तुम्हाला कल्पनाही नाहीये. देताय ना वचन? का मी तुम्हाला त्याचा नंबर देऊ? हा, म्हणजे कसं आहे, प्रभासशी तुम्ही फोनवरनं बोललात ना की तो तुमच्या समोर नसेल आणि मग तुम्ही रिलॅक्सपणे त्याच्याशी बोलू शकता, ऑकवर्ड होणार नाही तुम्ही. देतो नंबर मी पाठवून, त्याच्याशी प्लीज बोलून घ्या. तुम्ही वचन दिलंय हा मला. तुमच्या फोनची वाट बघेन हा मी. करा हा नक्की. मी शब्द तर दिला सदावर्तींना, पण मी काय बोलू प्रभासशी? कसं सांगू त्याला की माझं त्याच्या आत्यावर जीवापाड प्रेम होतं? आणि जर त्यांनी विचारलं की माझ्या आत्याशी तुम्ही लग्न का नाही केलं, तर काय उत्तर देऊ मी त्याला?